आज तुम्ही महावितरणच्या ऑफिसला आलेल्या आहात मंचर विभागाच्या, तुमच्या काय तक्रारी आहेत नक्की? आता पहिली गोष्ट आमची तक्रार अशी आहे का इथून मागं जे लाईट बिल येत होतं जी सरासरी होती आमच्या, आता बघा आमचे माझे भाडेकरू यांच्या घरात फक्त फ्रीज आणि फॅन आणि टी व्ही एवढंच आहे. त्यांना 65 ते 70 युनिट पडत होतं. जसं नवीन मीटर बसवलं ते 140 150 असं डबल युनिट पडलेलं आहे. त्याच्यामुळं लाईट बिल येताना आम्हाला ते डबल वाढून आलेलं आहे. आणि राहिलं आमचं मीटर पंपाचं त्रिमूर्ती सोसायटीचं, तर मीटर पंपाला 170 ते 180 युनिट पडायचं. आता 15 दिवसातच 300 युनिट पडलेलं आहे. म्हणजे अजून 15 दिवसांनी 300 600 युनिट पडणार आहे. हा प्रॉब्लेम कधीपासून चालू झाला? हा प्रॉब्लेम जेव्हा नवीन मीटर बसवला तेव्हापासूनच चालू झालेला आहे. जे स्मार्ट मीटर बसवले ते पण न विचारता बसवलेले आहे. ग्राहकांना कुठलीही प्रकारची समज दिलेली नाही, सांगितलेलं नाही आहे का तुम्हाला हे मीटर बसवण्यात येण्यात अशी कोणतीही कल्पना दिलेली नाही. तरी त्यांनी ते बसवले आणि त्याच्यानंतर हे लाईट बिल वाढून आलेलं आहे. तुमचं नाव काय? गिरीश बाळासाहेब गुड्स, राहणार मनसर, त्रिमूर्ती सोसायटी. तुमचं नाव सांगा, कुठे राहता? मी नवनाथ कुमाजी मोर्डे, वेदांत रेसिडेन्सी. मला 60-70 युनिट यायचे, आता जवळ 150 युनिट आलेलं आहे. डबल बिल आलेलं आहे. कधीपासून झाले? हे जेव्हा नवीन मीटर बसवल्यापासून आणि न कल्पना देता त्यांनी बसवलेत, म्हणले नवीन मीटर आलेत. तुमच्या सोसायटीमध्ये कधीपासून मीटर आहे? आता 1-1.5 महिना झालेला बसवून. नवीन मीटर? हो. आता हे जो फॉल्ट वाटतो कशात आहे? हा जो फॉल्ट झालाय मीटर लाईट बिल तुम्हाला जास्त आले, तर काय प्रॉब्लेम वाटतो तुम्हाला? हे मीटर बसवलेले ज्यादा स्पीडने पळतील. हा. तुमचं नाव सांगा, कुठे राहता? त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, रवींद्र वसंत गोडसे. आता हे तुम्ही सगळे आलेत इथं महावितरण कंपनीमध्ये, कशासाठी आले ऑफिसला? ते मीटर जास्त पडतंय ते रीडिंग. तक्रारी करायला? हो. पहिलं 101, आता 342. नाही ना, एवढं पाहिजे. पहिलं किती यायचं तुम्हाला? 101 203 युनिट यायचं? हो, युनिट यायचं. आता किती येते? आता 342 440. हां, दुपटीने वाढलं? हां, दुपटीने तिपटने वाढलं. तिपटीने वाढलं? हां. तक्रार काय तुमची आता? हां, तक्रार काय महावितरण? मग ते एवढं मीटर चेंज करायला पाहिजे. पहिलं एवढं 10 वर्ष झाले तोपच रीडिंग होतं, सगळं वापर तेवढाच होता. आता 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून एवढं रीडिंग होतंय. रीडिंग होतं? हो, वापर. तक्रार केली का तुम्ही? हां, केलं. आता हे मनसरमध्ये जे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे, तर हे ग्राहकांना न विचारता हे लोकांचं मीटर बसवायचं काम चाललं आहे. आणि मनसरमध्ये ज्या लोकांना मीटर बसवलेत ना स्मार्ट मीटर, त्या लोकांना 15 दिवसात 300 युनिट पडतं आहे. मग महिन्याचं 600 युनिट पडणार आहे. मग हे लोकांनी एवढं लाईट बिल भरायचं कुठून? आणि आत्ता मॅडमशी आम्ही चर्चा केल्याच्यानंतर मॅडम काय बोलतात, मॅडम आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देतात की तुम्ही वरिष्ठांकडे जावा, तिकडं बोला, माझ्या काही हातात नाही आहे. आणि मॅडमनी जर काही सरकारने जर त्याच्यावर काही हे नाही केलं तर आम्ही आंदोलन करण्याचा शिवसेना स्टाईलने आंदोलन करूया. आणि मनसरमध्ये त्यांनी स्मार्ट मीटर बसू नये, मी ही त्यांना विनंती करते. आणि मॅडम काय बोलतात की जुने मीटर खराब होते. मग त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जुने मीटर लावले का? खराब मीटर म्हणजे त्यांनी पहिल्यापासूनच ऑलरेडी लोकांना दिलेले. मग आता नवीन मीटर लावले तर ते विचारल्याच्या नंतर ते काय बोलतात की जुने मीटर खराब होते म्हणून ते काढून स्मार्ट मीटर लावले. मग तुम्ही सगळ्या महाराष्ट्रालाच खराब मीटर लावलेले का? आज तुम्ही महावितरणच्या खाणीमध्ये आलो होता, इथं आले तुम्हाला काय परिस्थिती दिसली? काही नाही, मॅडम उडवाउडवीची उत्तरं देत आहेत आणि वरिष्ठांकडे जावं बोलतात. आम्ही इथे आल्याच्या नंतर शेकडो लोक मीटर म्हणजे बिल कमी करण्यासाठी इथं लाईन लागलेली आहे. तर ही लोक त्यांना उडवाउडवीची उत्तरं देतात आणि टाळाटाळ करतात त्या गोष्टीची. तर यांनी जर सहकार्य लोकांना केलं नाही तर आम्ही पण आहे ना शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देते. जुने मीटर काढले तर आपल्याला काही विचारलं नाही वितरणाने की हे जुने मीटर तुमचे खराब आहे किंवा ते काढायचे, त्याच्या बदल्यात नवीन बसवायचे. त्यांनी काही ग्राहकांना कल्पना दिली नाही, नवीन मीटर बसवले. तर नवीन मीटर बसवल्याच्या नंतर जर त्या सोसायटीला 15 दिवसात जर 300 युनिट पडतंय तर महिन्याचं 600 युनिट, मग हा बिल किती झालं सर? कुठून भरायचे एवढे पैसे? सर्वसामान्य लोकांनी एवढं बिल कुठून भरायचं महिन्याला? हो, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स जुनं पोलीस स्टेशन आहे त्याच्या पाठीमागे.
आणि आम्ही आता निवेदन दिले सर इथं ऑफिसला, तिकडं याच्यावर गेलेलो आम्ही खाणीवर, पण मॅडमने काही टाळाटाळ केली, आम्हाला काही उत्तरं दिली नाही त्यांनी व्यवस्थित. मग आम्ही ना मनसरला आलोय या ऑफिसला, तर तुम्ही नाही दिलं, पण आम्ही आता ते दुसरे सर आहे त्यांच्यावर निवेदन वगैरे दिले. पण माझी अशी तुम्हाला विनंती आहे की सर मनसरमध्ये काही तुम्ही ते स्मार्ट मीटर बसवू नका, आणि जर तुम्हाला बसवायचं असेल तर ना प्रत्येक ग्राहकाला विचारूनच ते मीटर बसवा सर, कारण त्याचं बिल खूप येते. कारण आता ज्या लोकांना आलेत ना, ज्या लोकांना नवीन मीटर बसवलं त्या लोकांना भरपूर बिल आले. जर 15 दिवसात 300 युनिट पडलं सर, मग त्याचं बिल किती झालं बघा महिन्याचं. आणि मी सर ग्राहक क्रमांक का बरं बरं ठीक आहे, मी ना पाठवते तुम्हाला. तर माझं नाव मी शीतल संतोष बागले, मला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी मनसर शहर प्रमुख आहे. मग मी ते हो हो चालेल चालेल पाठवते. तर कसं झालं, जे जुने मीटर काढले तर आपल्याला काही विचारलं नाही वितरणाने की हे जुने मीटर तुमचे खराब आहेत किंवा ते काढायचे, त्याच्या बदल्यात नवीन बसवायचे. त्यांनी काही ग्राहकांना कल्पना दिली नाही, नवीन मीटर बसवले. तर नवीन मीटर बसवल्याच्या नंतर जर त्या सोसायटीला 15 दिवसात जर 300 युनिट पडतंय तर महिन्याचं 600 युनिट, मग हा बिल किती झालं सर? कुठून भरायचे एवढे पैसे? सर्वसामान्य लोकांनी एवढं बिल कुठून भरायचं महिन्याला? हो त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स जुनं पोलीस स्टेशन आहे त्याच्या पाठीमागे. आणि आम्ही आता निवेदन दिले सर इथं ऑफिसला, तिकडं याच्यावर गेलेलो आम्ही खाणीवर, पण मॅडमने काही टाळाटाळ केली, आम्हाला काही उत्तरं दिली नाही त्यांनी व्यवस्थित. मग आम्ही ना मनसरला आलोय या ऑफिसला, तर तुम्ही नाही दिलं, पण आम्ही आता ते दुसरे सर आहे त्यांच्यावर निवेदन वगैरे दिले. पण माझी अशी तुम्हाला विनंती आहे की सर मनसर तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.